इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. हातमाग उद्योगाला मिळणार संजीवनी, राष्ट्रीय कर्तव्य म्हणून संपूर्ण भारताला पुण्यातून पुढाकार. ज्या देशाची ओळख एकेकाळी सुती धाग्यांच्या पवित्र आणि स्वाभिमानी परंपरेने जगभरात होती, त्याच देशात आज आपल्याच भूमीतील हातांनी विणलेला खादीचा कपडा कुठेतरी उपेक्षित पडताना दिसतो. रोज सकाळी शासकीय कार्यालयाच्या चकचकीत दालनामध्ये जीन्स, टी-शर्ट आणि भडक डिझाईनच्या कपड्यांची गर्दी जमते, पण त्या चकचकाटामागे देशातील हजारो विणकरांच्या घरातील अंधार कुणाच्याच लक्षात येत नाही. हीच सुन्न करणारी वस्तुस्थिती ओळखून हातमाग उद्योगाला मिळणार संजीवनी हा विचार मनाशी बाळगून आणि एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून संपूर्ण भारताला पुण्यातून पुढाकार देत पुण्यातील सुजाण नागरिक डॉक्टर तुषार निकाळजे यांनी थेट भारताच्या माननीय पंतप्रधानांना एका निवेदनाद्वारे अतिशय संवेदनशील आणि मनाला पाझर फोडणारे साकडे घातले आहे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किमान एक दिवस तरी अंगावर खादी वागवावी अशी आर्त हाक त्यांनी दिली आहे. कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश सारख्या राज्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खादी वापराबाबत यापूर्वीच परिपत्रक काढून या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आहे. आपल्याकडेही शासकीय नियमानुसार कामाच्या ठिकाणी पुरुषांनी फॉर्मल शर्ट पॅन्ट आणि महिलांनी साडी किंवा सलवार कमीज परिधान करणे अपेक्षित आहे. पण डॉक्टर निकाळजे म्हणतात त्याप्रमाणे ही केवळ कागदी परिपत्रके किंवा शासनाचे कडक नियम पाळण्याची गोष्ट नाही, हा तर आपल्या मातीशी आणि मातृभूमीशी जोडलेल्या एका राष्ट्रीय कर्तव्याचा भाग आहे. आपण आठवड्यातून फक्त एक दिवस प्रेमाने आणि अभिमानाने खादीचा कपडा अंगावर चढवला तर देशाच्या कानाकोपऱ्यात दिवसरात्र चरखा चालवणाऱ्या, हाताला फोड येईपर्यंत माग चालवणाऱ्या गरीब विणकरांच्या घरात आशेचा एक दिवा पेटू शकतो. एका साध्या सुती धाग्याने हजारो लाखो कष्टकऱ्यांच्या चुली पेटू शकतात, नवीन रोजगाराची दारे उघडू शकतात आणि देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातही स्वाभिमानाची भर पडू शकते. केवळ सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनीच नव्हे तर खाजगी कंपन्या आणि कॉर्पोरेट जगतातील प्रत्येकानेच या भावनेचा स्वीकार करून स्वखुशीने या उपक्रमात सामील व्हायला हवे. जेव्हा एखादा अधिकारी खादीचा साधा कपडा परिधान करून खुर्चीवर बसेल तेव्हा त्याला त्या कपड्यातूनच त्या अज्ञाताच्या घामाचा आणि श्रमाचा गंध जाणवेल. पुणेकरांच्या या संवेदनशील पुढाकारामुळे आता संपूर्ण देशातील कार्यालयांमध्ये खादीचा हा सोज्वळ, प्रामाणिक आणि देशभक्तीने भरलेला थाट कधी अवतरतो याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.